नमस्ते मित्रांनो, मी शरद जाधव कोकणासाठी काय पण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपला सहर्ष स्वागत करतो आहे मित्रांनो, जसं आपण बोलत आहोत तर दररोजचं नवीन ठिकाण, नवीन संस्कृती, नवीन परंपरा, त्याचप्रमाणे काही ना काही गोष्टी नवीन असतात। आज आपण पुन्हा एकदा आलो तळे बाजार येथील महालक्ष्मी मंदिर, म्हणजे तळे बाजारच्या थैसरचा महालक्ष्मी मंदिर असा त्या मंदिरात येलो, कारण महालक्ष्मी मंदिराचं आज 36वा वर्धापन दिन असा। आणि जनरली आपण जसे बोलतो की आज जत्रा असा, तर महालक्ष्मीच्या जत्रेक आपण येलो आणि आजचं दिवसाची सुरुवात कशी होता ती बघितलं। आरती घेतलं, सत्यनारायणची महापूजा होती ती झाली, आरती झाली आणि त्याच्यानंतर मग भजन असतील। आता ह्या सगळ्या गोष्टी ह्या कार्यक्रमाचा भाग असतात, म्हणजे पूर्ण दिवसाचा तो दिनक्रम असता। त्याच्यात पण काही अजून कार्यक्रम असतात ते बघूया, त्यात समयी नृत्य असा, तर हे समयी नृत्य पण बघूया आणि ह्या कार्यक्रमांची मजा तुम्ही होपसो घेशालच। कसा वाटला ते सांगा। प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन प्रयत्न असतात, ह्या प्रयत्नात तुमच्या जो आतापर्यंत प्रतिसाद मिळालो त्या प्रतिसादामुळे आपण इथपर्यंत पोहोचलो। तर होपसो की असंच प्रतिसाद पुन्हा पुढे मिळाल। तुमच्या आशीर्वादाने आता आपण पुढे जाऊया आणि आईचा आशीर्वाद पण घेऊया। तर मग चला आपण पुढे जाऊया। कुठे लाव, पुढे तिकडे लाव। आलो तुझ्यासाठीच काढलाय कॅमेरा बाहेर, हा येऊन वाट बघता कधीपासून, आत्ता दिसतं। होय होय, मग तुझ्यासाठी तू इलाच म्हणून कॅमेरा बाहेर काढलाय। संदीप आलो आपला, नारंगा वगैरे घेऊन आलो आणि फॅमिली घेऊन आलो। चला आपण आता आतमध्ये बघूया। बाहेर तशी पण जर बघितलं तर मग जी ओटी असता ना, काना नारळाची ओटी, त्याची दुकानं लागलेली आहेत, स्टॉल लागलेत बारके बारके, हे बघा। आणि आपण जे स्टॉल दाखवतो आवर्जून ते असा, हे बघ आमची माऊ, ए इकडे बघ, लगेच तोंड फिरवल्यान। हा कशा आता हिला एवढ्या वेळानंतर वाट बघतो आम्ही कधीपासून। ए मामा, हा मग अरे मामा आणि मामी यांनी स्टॉल लावल्याने यांचा बारका नाही आज होय। चला आमचा माऊ चालला आता दर्शनात। महालक्ष्मी मंदिराचा प्रवेशद्वार असा, जैसरनं जर आतमध्ये बघितलं तर आता बऱ्यापैकी गर्दी झाली असा, गर्दी म्हणजे भाविकांची गर्दी झाली असा। सुरुवातीकच आपली काही दुकानं असतात। ए का कळतो तू, वाजवून दाखव तर फायदो काय त्याचं, वाजव वाजव वाजवून दाखव बाबू। अल्या वा मस्त, हा छान छान मस्त। तर मग आपली स्टॉल लागली असत, आकडे असं बांदेकरांचा स्टॉल, त्याच्यानंतर मग आपले गावकर हा दिसले। तर आमच्या गावकरांनी पण स्टॉल लावलेली असा, त्यात पण खानावळाची ओटी असा, जिलेबी असा, खाज्या आणि हे सगळं कोकणी मेवा असा। सर खूपच छान। अजून कोण आहेत आपल्या ओळखीचे ते बघ्यान। सुहासक आपण कसा विसरला, सुहास आहे आज आपला जलेबी मास्टर। हे आपला हक्काचा स्टॉल, हे काय आपण सोडत नाही। आज असा स्वतः गाडी गावकर आहे सर, कोकण मेवाचं पूर्ण रेंज असा आहे यांच्याजवळ। त्याच्यात खटखटे लाडू असत दोन्ही, आज तिळाचे लाडू पण दिसले असत, खाजा असा, सुतारफेनी असा, आम्ही म्हातारीचे केस बोलतो, चिरोटे असत, बंगाली खाजा हे देखील हे स्वतः बनवतात, हे साखरेतला खाजा असा। त्याच्यानंतर मग आपण हे लाडू कुरमुऱ्याचे, जलेबीची पॅकेट रेडी असत आणि हे असा गरमागरम जलेबी। चला हे असत ऐसरनं आपण पुढे जाऊया बघूया। हे स्टॉल एक आहे, तर हे कसा 10 रुपये सगळे आयटम, 10 रुपयाचे आयटम ठेवले नाहीत ह्यांनी। क्वालिटी मला एकदम एकदम मस्त, खूपच छान। मालाडवर ना, मुंबईवर ना? मुंबईवर मालाड। अरे वा, मालाडवरून आणलं। तुमचं गाव खायचा? बाग तळवड्यातले। अरे वा भाटकर, का आज बघितलं, बऱ्याच वर्षानंतर बघितलं आज। 10 रुपये फक्त, यांनी पण स्टॉल लावल्याने असा। चला ठीक आहे, पुढे बघूया अजून कोण असत ते। आणि नारळ ओटी, अगरबत्ती, बंगाली खाजा, मालवणी खाजा, कोकण मेवाचा भाग थोडंसं ठेवल्याने असा ह्यांनी पण। पुढे बघा कोण असत ते ओळखीचे आपले। सर टी शर्टवाले असत,
यांनी पण हे टी शर्ट लावल्याने असत. याच्यात हे बघा प्रिंटेड टी शर्ट असत आपले. दशावतार एक नंबर कामाचा, खूपच छान. हे जे दुसरं असा टी शर्ट ते बघूया आपण. नाद भजनाचो खरोखर कोकणात नाद भजनाचो करूच नाही कोणी. त्याच्यानंतर ह्यो काय माका शिकवलो असे बरेच असत. तर चला त्याच्यानंतर मग हय बघितला तर मग तो सांगितलंय हॅशटॅग देवगड खाजा असतात तयारच. जलेबी चिरोटे हे पण ह्यांनी स्वतः बनवलेले असत. हे बघा अकडे खेळण्यांचे वगैरे स्टॉल असत. आणि पुरी जर बघितलं तर बऱ्यापैकी हे लागली असा गर्दी असा. या ठिकाणी या भजनानंतर लगेचच आकारी ब्रह्मदेव प्रसादी भजन मंडळ चळवळे खासगी हार्दिक हार्दिक स्वागत कोण काही गेली काय माहिती हा त्यांची काय मनोकामना असतात ती पुरी करून दे आणि समाजाच्या माध्यमात आहे
पुढे येत काही ना कसे कसे आता थांबा थांबा ना तुमका सोडता चला झालेले चला मोठे पटापट बघा हॅलो व्यवस्थित आपली सेवा चांगली करून घ्यायची माझ्या आई. चला जरा पटापट नुसता जर हिने आज काय नारळाचा हात भेटीचा नारळाचा भरणा फळ ठेवलेला असेल तर मान्य करून घ्या आणि त्यांना सुखपती देण्यात सांभाळ करते माते माझी आई. धर घ्या औषधी. मंगेश नामदेव लोकरी कलावडे याच्यावरून 1 से 2 रुपये प्रचितीला आता बरेच जण भेटतात ना त्याच्यात मग प्रचितीलो आणि आमचं आणखी असा बारको एवढं छान हश अलिया हश हां काय हां लाईक करा सबस्क्राईब करा वा हुशार आहे. चला धन्यवाद. विभूतीचे उद्रालीला ऐसा शंकर शोभे ओंकाविल्लाळा जय देव जय शंकरा स्वामी शंकरा आरतीयो वाळू गवातीयो वाळू गौरा जय देव देवी दैत्य सागर मंथन वै केले व्यामाजी अवती हरत पडले भेदवा दुर्ग राजन केले शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओ वाळू भगवती ओ वाळू तुझवर गौरा जय देव व्याघ्रा परिमैदार सुंदर मनारी पंचानन मतो कुंजन पुष्कारी शतकोटी देवी वाजे उच्चारी लघुटी राम दाता अंतरी जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओ वाळू भगवती ओ तुझवर गौरा जय देव मधुर संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणा देवारी हारी पडलो आता संकट निवारी जय देव वैचा सुरवर्णी सुरवरी सर्वने तारक संजीवनी जय देव तुनी बाधा तुझे नाही चारी कमले बंधुना बोले गाई सारी करना पडलो कवाई तेजू बंदा लागे पावस लावलाई जय देव
किती वेळ काम या वा वा मस्त उठा उठा आता वा टेका टेका वा चला लहान मुलांना आतापासूनच संस्कार दिले जातात नतमस्तक होण्याचं पाया पडण्याचं ते संस्कार आहे महालक्ष्मी मंदिराचा जो वर्धापन दिन म्हणजेच आपली जत्रा जी असते ना त्या जत्रेत असं की जनरली होता काय की आपल्या ज्या माहेर वसनी आहेत ना त्या माहेर वसनी आपली ओटी भरूसाठी पुन्हा येतात त्यात पण आमची आईसली एक माहेर वसीन येली असा ही बघा ही आमची माहेर वसीन असा ती बऱ्याच वर्षानंतर शाळा सुटल्यानंतर आज दिसली असा पण मग धन्य हो की बऱ्याच वर्षानंतर आज दिसली दर्शन घेऊ दे का आणि आपण मग पुढे जाऊया होप सो की सगळं व्यवस्थित होईल आईच्या चरणी त्याचं जे मागणं असतात गारणं असतात ते पूर्ण होऊ दे ही सत्य असतात चला भाविकांना नम्र विनंती आहे दर्शनात खूप वाढलेले आहे कृपया सगळी शांतता आरोग्य या भाविकांना अनुमती वाढवण्यासाठी या ठिकाणी आपण करून द्यायचे आहे
बाबू बसले हाय जेवत आहे. महाप्रसादाचा असं लाभ घेताना सगळी आपली मंडळी दिसतात सर. हे बघा आणि ह्याच्यात ही लाईन अशी आहे इकडे, त्यात पण ती लाईन हाय सर हे मॅनेज करतात तिकडे जागोजागी. हाय 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 सगळे असत तयारी असते. तयारी या बाजून चालली आहे इकडे. अरे आमचा कार्यकर्ता बाबा अंधार पडला अंधार आत्ता मस्त आला. तर मग हे आमचे सगळे स्वयंसेवकांची टीम असा हैसर सगळं जेवणाची जी पंगत आहे ना ती मॅनेज करताना, म्हणजेच महाप्रसादाची जी लाईन असा ना पंगत, अरे हा बाई इकडे. तर मग ही सगळी मॅनेज करताना दिसतं हैसर. आणि यांची जी धांदल चालू आहे ती अगदी वेगळीच असा. चला बसली आहे तसं मॅनेज करतात सगळ्यांका एक प्रकारे खूपच छान. ही आमची सगळी स्वयंसेवकांची लाईन असतात. या बाजूक सर्व लेडीज असतात त्यांका मॅनेज केलेला. ही लाईन हैसर असा आणि पूर्ण जेंट्स असा ना ते सगळे एका बाजूक असतात. या बाजूक त्यांका सगळ्यांका मॅनेज केलेला त्या बाजूका खूपच छान प्रकारे ना. पुढे बघूया अजून कसं काय होतं ते. तर मग जसं बोलताय ना की आईच्या सेवेसाठी, तर आईच्या सेवेत हैसर मंदिराचे जे कार्यक्रम आहेत म्हणजे त्याच कार्यक्रमात ना सहभागी होतात आणि सेवा करूची जी त्यांची असता पद्धती वेगवेगळी आहे. काही लोक अशा प्रकारे पण सेवा करतात. त्यात आमच्या हैसरले पोलीस पाटील असत. महेश हां बघा हे आमचे पोलीस पाटील असत. हा आमचा एक कलाकार असा. धूर भरपूर आहे त्या धुळा नाही ना डोळे दिसलेत. शैलेश असा आज हैसर. शैलू धुरान डोळे दिसले आहेत ना साहेब भरपूर आहे दूर. आणि ही आपली मंडळी हैसर आईच्या सेवेत दिसतं असा. निलेश असा ते बघा. तर मग ज्याप्रमाणे आपल्या सेवा करूची जी इच्छा असतात ना ती अशा प्रकारे देखील केली जातात. फक्त मनात इच्छा हवी मग ती पूर्ण होता बरोबर. अरे ट्युशन भाजी घेतल्या ना आणि चाललो आता. चला धुरान जीव जातो. चला आमचे आप्पा असत आपल्या तळवडे गावातले एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व असा. व्यापारी आंब्याचे व्यापारी आणि ह्या कामात त्यांचा भरपूर चांगला सहभाग असता ते असं.
जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया या मुलांचं. सगळ्यात पहिलं जे गाणं आहे ना ते मोरया मोरया आहे, देवा तुझ्या दारी आलो. बहुतेक हे उलाढाल पिक्चर मधलं हे गाणं होतं. आता याच्यात सुरुवात घेतल्याने ह्यांनी बघूया कशी सुरुवात होते ती. एक एक होप चौक असतील तर चांगलेच असतील डान्स यांचे. पहिल्यांदाच लहान मुलांचे समय नृत्य घेतोय ते बघा, खूपच छान प्रकारे घेते ते. पुढे बघूया आपण कसं आहे ते, कारण बहुतेक ह्या गाण्यांना आहे ना कॉपीराईट पडतो जास्त करून, म्हणून फक्त थोडं सांभाळावं लागतं. हीच आहेत कुतकेश्वर कातवर इथल्या प्राथमिक शाळेच्या मुलांचं हे नृत्य सादरीकरण आहे. जसं बोललं जातं तसंच वाटतंय की चित्तथरारक हे होणार आहेत सगळी गाणी. म्हणजे यांची जे नृत्य सादरीकरण आहे ना ते चित्तथरारक होणार आहे. यासाठी आपण हैसर बसलो. बघूया आता काय कितपर्यंत आहे ते. गाणं जसं जसं पुढे जात आहे तसं तसं ती पण उत्सुकता वाढत चालली आहे. खूपच छान प्रकारे बघूया आता पुढे काय होत होते. त्यांनी सुरुवातीकच रिबिन्स आणल्याने आहेत 4, कारण समयी लेझिम अशा प्रकारे हा नृत्य कॉम्बिनेशन चांगलं आहे, प्रयत्न चांगला आहे. समयी नृत्य आहे, त्या समयी नृत्यातच त्यांचा लेझिम देखील होते. सुरुवातीतून होते, तिथून जर बघितलं ना तर मग आपल्याला समजतात सुरुवातीला. पुढे बघूया. पुन्हा एकदा काहीतरी नवीन प्रयत्न होते. खूपच छान प्रकारे ह्या गोष्टी जर बघितला तर मग आपल्याला समजतं नवीन काहीतरी गोष्ट असेल. अशा प्रकारे खूपच छान प्रकारे नृत्य सादरीकरण होताना आपल्या काहीतरी अनुभव मिळतात. पुढे बघूया. मंदिरात एकंदरीत गर्दी जर बघितला ना तर भरपूर गर्दी झालेली असतात सध्या, आणि या नृत्य सादरीकरणासाठी खास गर्दी झालेली असं अशी दिसतं. म्हणजे लोकांका अजूनपर्यंत ह्या अशा गोष्टी पारंपरिक ज्या गोष्टी सादरीकरण असतात ना त्याच्यात अजूनच छान प्रकारे इंटरेस्ट असतात. पडद्या मागची तयारी बघा. जसजसे ह्यांचे नृत्य संपतात, नृत्य झाल्यानंतर मग यांच्या समयी ज्या विजलेल्या असतील ना त्या समयी पुन्हा प्रज्वलित करण्याचं काम यांच्याकडून केलं जातं. कार्यक्रमासाठी 200 रुपयाचं बहुमत ही पडद्यामागची तयारी आहे. प्राप्त झालेलं आहे. धन्यवाद. एकंदरीत ह्या मुलांचं जे सादरीकरण असतं ना हावभाव वगैरे ते जर बघितले तर मग भरपूर सराव केलेलं दिसतं या मुलांनी, आणि ह्यांची तयारी करून घेणाऱ्या या शिक्षकांनी देखील. तर एकदा हॅट्स ऑफ, म्हणजे सगळ्यांना सलाम असा की एवढी मेहनत घेतल्याने या लहान मुलांवरती, आणि त्यांनी त्याच प्रकारे त्या मेहनतीचं चीज केल्याने बघा सादरीकरण जेव्हा होतं तेव्हा समजून येतं या गोष्टी. देवा बसला जरा तरी
झुकतील तुझे घरी देव बसला जरा तरी 28 पांडुरंगा तू विटे देव बसला जरा तरी भक्तांच्या रक्षणा जगाच्या कल्याणा देहाला किती यातना देशील रखुमाई विठोबा रखुमाई अजून किती काळ उभा राहून भगवंता तू किती कष्ट घेशील तू विटेवरी देव बसला जरा तुझे 28 पांडुरंगा तू विटेवरी देव बसला जरा तुकाराम नामाजनीचा हट्ट पुरविला पंढरीनाथा विठ्ठल रखुमाई विठोबा रखुमाई कसा एक हट्ट पुरव तू आमुचा विनवी तो चरणी ठेवूनी मा विठ्ठल रखुमाई विठोबा रखुमाई विटेवरून ये खाली हात जोर करी देव बसला जरा तरी 28 पांडुरंगा तू विटेवरी देव बसला जरा तरी 28 जसं बोललंय मगाशी त्याचप्रमाणे आत्ता देखील जे नृत्य सादरीकरण झालंय ना ते खूपच छान प्रकारे झालं. विठ्ठल जो विटेवरती उभा असतो तो खरोखर खूप खूप सुंदर छान प्रकारे दाखवला. सादरीकरण या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. एक गरबा दांडिया नृत्य जो बोलतो ना जास्त ह्यो प्रकार होता. आता हेच बघा याच्यात गवळण कृष्णा ज्यांचा आपल्याला आता हेच बघू की कृष्णाचा आता जो अवतार घेऊन येणार आहे की कृष्णाचं जी मात्र जी साकारणार आहे ती कशा प्रकारे असणार आहे.
अरे कृष्ण येलो कृष्ण येलो. जोरदार टाळ्या या आविष्कारासाठी झाल्या पाहिजे. जोरदार टाळ्या. खरोखरच या अपार भावे तुझीच मूर्त पूजिली त्रिशूल खड्ग घेऊनी विनाशण्या असुर ये खूपच छान. पुन्हा काहीतरी नवीन प्रयत्न या नवीन प्रयत्नाचा आपण नारी शक्तीचे वैष्णवी महेश्वरी तुझाच अंश राहू दे सदैव माझ्या अंतरी. आई अंबे सगळी गाणी आणि जी निवडलेली आहेत ना अंबे जगदंबे अशीच गाणी असं वाटतंय. विजय दे लढाया पडते हो. अच्छा आई अंबे खूपच छान. जगदंबे मला भय दे मला विजय दे एंट्री एक काहीतरी वेगळी असा आता जो बघा वेगळी एंट्री पण बघा किती लवकर राक्षसाची एक एंट्री दिलेली आहे. खूप छानच आहे. आज जी हजेरी लावली आहे महिला मंडळींनी जास्त करून भरपूर असा चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असा आहे. ते पण बघूया आपण. राक्षसाची एंट्री दिलेली आहे विचार नाही का. जागा जोरदार टाळ्या या कला आविष्कारासाठी झाल्या पाहिजेत. खरोखरच सुंदर असं सादरीकरण. दरवेळेस काहीतरी नवीन दिसतं ते बघा. यावेळेस पण छान प्रकारे
वेळेस काहीतरी नवीन दिसतं आहे सर, आणि या मुलांकडून नवीन करून घेतलेल्या पदाचा. तर ही तयारी असताना याच्यातच बघा आमचा जो राक्षस होतो तो काय केला तो बघूया. तो राक्षस काय केलो पब्लिकमध्ये गेलो आणि त्याच्यावर गिरलो असं सध्या. आणि त्याची सीट बघतो मार्ग काय केला. हा आला 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 आला. याची एंट्री खरोखर खूपच छान प्रकारे दिली. बाजूला आहे का बाजूला बाजूला होता ना. घाबरलो खरोखर घाबरलो आम्ही. खूपच छान प्रकारे सादरीकरण खूपच छान वेगळेपणाचा काहीतरी सादरीकरणाचा. राक्षसा गावारलेली दिसते सर. या मुलांचं सादरीकरण खूपच चांगले प्रयत्न असतात. पुन्हा पुन्हा बघा बघू मिळतात आपल्याकडे. खूपच छान प्रयत्न वेगळा, आणि याच्यात यांना यश मिळणे ही सदिच्छा असतात. याचे प्रयत्न खूपच चांगल्या प्रकारे मेहनत घेतलेली असतात. प्रयत्न चांगले असतात आणि या चांगल्या प्रयत्नांचा यश आता या राक्षसाचा नाश होताना दाखवते. म्हणजेच वाईट शक्तीवरती चांगल्या शक्तीचा विजय असतो कसा तो दाखवलेला आहे. सादरीकरण होत आहे. पुन्हा एक अप्रतिम सादरीकरण या मुलांची मेहनत आणि यांच्या मागे यांच्या मार्गदर्शक शिक्षकांची मेहनत, यांच्या गुरूंची मेहनत, यातच कॉम्बिनेशन यातच सांगड घालून जे आजचं यशस्वी नृत्य झाले ना हे आहे. धन्यवाद आई. हे गाणं देखील कॉपीराईट आहे. कॉपीराईट फ्री अशी गाणी नाही आहेत. याच्यात यांनी जी नृत्य सादरीकरण केलेलं आहे ना त्याच्यात बहुतेक गाणी अशी असतात की ज्यांना कॉपीराईट पडतोय. त्याच्यामुळे मध्ये मध्ये हे बोलणं असं करावं लागते. नाहीतर तुमका एवढे चांगले नृत्य जे सादरीकरण झाले ना मुलांचं ते तुमका बघूक मिळणार नाही. बरोबर या गोष्टी असतात की प्रत्येक वेळेस म्हणजे दरवेळेस हे भेटत नाही. याचा उत्तम असा प्रतिसाद बघा
समोर जी मंडळी बसली आहे ना, यांच्याकडनं जो आलेला समोरचा प्रतिसाद आहे तो बघा. जागेवरनं पण हालत नाही. बघायचा जो एका इंटरेस्ट खरोखर काही गोष्टी आवडीच्या असतात. त्यातली ती एक त्यात जे आता घेतलेलं आहे हे देखील गाणं एक चांगल्या प्रकारे घेतलेलं आहे. खूपच छान प्रकारे सादरीकरण बघा. या सादरीकरणात अजून जसं मगाशी बोलले तसंच आहे, उत्तम असं सादरीकरण आहे आणि हे दिसून येत आहे सर.